नमस्कार मंडळी, आज आपण मस्त असा झटपट होणारा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अतिशय झटपट होणारा आहे, घरच्या साहित्यात होणारा आहे आणि तरीही चवीला जबरदस्त लागतो। तर हा मसाले भात कसा बनवायचा हे पाहणारच आहोत, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। सोबतच शेजारील बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे काय होईल की ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही। तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। आता आपण मस्त असा झटपट मसाले भात बनवून घेऊयात। झटपट असा मसाले भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तर साधारण 1-1.5 चमचा इतकं तेल घातलेलं आहे। इथे मी फक्त तेल वापरते, ह्या जागी तुम्ही तेल आणि तूप दोन्ही वापरलात तरीही चालेल, खूप छान चव लागते। आता सर्वात आधी तेल गरम झालं की ह्यातच आपण घालूया जिरं। तर एक अर्धा ते पाऊण चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि त्यामध्येच 2 तमालपत्राची पानं घालत आहे। जिरं फुललं की ह्याच्यामध्ये घालूयात आपण कांदा। कांदा जो आहे तो मी असा उभा चिरून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा आपण भाजायचा आहे। तेलावर छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा परतून घेऊयात। आणि हा परतत असतानाच ह्याच्यामध्ये मी घालत आहे हिंग। एक छोटा पाव चमचा इतका हिंग घेतलेला आहे। कांदा थोडासा तेलावर परतून घेतल्यानंतर ह्यातच आपण घालूयात कढीपत्ता। साधारण एक 7 ते 8 कढीपत्त्याची पानं जी आहेत ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहेत। आता इथे मी फक्त तमालपत्र घातलेलं आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये खडा गरम मसाला तुम्ही घालू शकता, जसे की एखादं चक्रफूल किंवा आणखीन ह्याच्यामध्ये एखादी दुसरी मसाला वेलची, 3 ते 4 आपल्या साध्या हिरव्या वेलच्या आणि दालचिनीचा एखादा तुकडा ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता। तसंही खूप छान मसाल्यांचा फ्लेवर आपल्या ह्या भातामध्ये उतरतो, पण मी नाही घालणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता। आपला कांदा जो आहे तो गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये की नाही आपण घालणार आहोत हे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे। साधारण एक लसणाच्या 6-7 पाकळ्या, 1-2 चमचे इतकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मी मिक्सरला पाणी न घालता फिरवून घेतलेलं आहे। आणि एकदम बारीक काही पेस्ट करण्याची गरज नाही, असं जाडसर असलं तरी चालतं। तुम्ही हे वाटण जे आहे ते मसाला भातामध्ये टाकून कधीतरी मसाले भात बनवून ठेवा, जर तुम्ही कधी टाकत नसाल तर, कारण खूप छान चव लागते। हे लसूण खोबरं जे आपण ह्याच्यामध्ये घालतो की नाही त्याची खूप छान अशी चव ह्या मसाले भाताला लागते। लसूण आणि खोबरं आपण घातल्यानंतर 1 मिनिटभर आपण हे परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण काही बाकीचे मसाले घालणार आहोत। तर इथे मी हळद घेतलेली आहे, एक छोटा अर्धा चमचा इतकी हळद ती घालत आहे। आणि त्यासोबतच इथे मी घालत आहे 1 चमचाभर इतका गोडा मसाला। तर इथे मी गोडा मसाला वापरते, ह्या जागी तुम्ही पुलाव मसाला किंवा गरम मसाला जरी घातलात ना, गरम मसाला पावडर, तरीही चालून जाईल। पण मसाले भाताला गोडा मसाला खूप छान लागतो। तुम्हाला जर नैवेद्यासाठी कांदा आणि लसूण घालायचं नसेल तर तो पूर्णपणे तुम्ही टाळू शकता, म्हणजे स्किप केला तरी चालेल। कांदा आणि लसूण न टाकता सुद्धा हा मसाले भात खूप छान लागतो। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो। तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो जे आहे ते मी इथे चिरून घेतलेला आहे आणि ते घालत आहे। आणि टोमॅटो घातल्यावर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे काय होईल की टोमॅटो जे आहे ते लवकर आपलं शिजलं जातं। आपलं टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये की नाही इथे मी तोंडली घेतलेली आहेत, तर ती अशा पद्धतीने उभी चिरून घेतलेली आहेत। तुम्हाला आवडत असतील त्या आकारामध्ये तुम्ही चिरून घ्या आणि ती घालत आहे। साधारण 1 वाटी इतके मिक्स करून घेऊयात। नुसती तोंडली घालून जरी भात केला ना खूप छान लागतो। आणि ह्यातच आपण घालणार आहोत बटाटा। तर मी बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलात तरीही चालेल, किंवा ह्या जागी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, जसे की फ्लॉवर असेल, वाटाणा असेल, सिमला मिरची असेल। मिक्स करून घेऊयात। आणि सोबतच इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत, हे साधारण 2 ते 3 चमचे आहेत ते घालत आहे।
मसाले भातामध्ये की नाही शेंगदाणे खूप छान लागतात. 1 ते 1.5 मिनटं आपण ह्या भाज्या आहे की नाही अशा तेलावर परतून घ्यायच्या. हे मसाल्यामध्ये परतल्यामुळे की नाही खूप छान चव आपल्या ह्या भाज्यांना येते. तर आपण भाज्या घातल्यानंतर 1-1.5 मिनटं आपण हे परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तांदूळ. तर इथे मी आंबेमोहर तांदूळ जो आहे तो 1.5 वाटी घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, कोलम असेल किंवा मग बासमती तांदूळ, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तांदूळ जो आहे तो वापरायचा आहे. तर हा धुतलेला तांदूळ जो आहे तो मी ह्या भाज्यांमध्ये घालते. तांदूळ घातल्यावर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 1 मिनिटभर आपल्याला हा तांदूळ जो आहे ह्या तेलावर किंवा ह्या भाज्यांसोबत परतून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपला भात जो आहे तो छान असा मोकळा मोकळा बनवून तयार होतो. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर जितका तांदूळ असेल ना त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी 3 वाटी इतकं पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालत आहे. मिक्स करून घेऊयात. आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये घालूयात आपण चवीप्रमाणे मीठ. तर मीठ आपण आधी टोमॅटो शिजताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे बेताचंच घालायचं आहे. मीठ घातल्यावर आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण झाकण लावून 1-2 शिट्ट्या ज्या आहे त्या करून घेऊयात, म्हणजे आपला भात छान असा 2 शिट्ट्यांमध्ये शिजून होईल. इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे. सर्व वाफ निघून गेलेली आहे. आता आपण आपला भात चेक करूयात. जबरदस्त इतका छान सुगंध आहे, एकदम कुकर खोलल्या आला, मस्तच. बघू शकता खूप छान असा आपला हा भात जो आहे तो झालेला आहे. आता आपण वरून आहे ना ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे मी फक्त कोथिंबीर घालते, पण तुम्हाला जर आवडत असेल की नाही ह्याच्यावर आहे ना खोवलेला ओला नारळ वरून घालायचा, खूप छान चव लागते. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. तर इथे आपला हा मस्त असा झटपट मसाले भात बनवून तयार आहे. मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जी आहे ती नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.